विजय झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? पहिलं तर मी माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानते की त्यांच्या साथीने आणि सहकार्यानेच हे यश मला मिळालेलं आहे. माझ्या वडिलांचा आशीर्वाद आणि तसेच माझ्या पोंदेवाडी गावाने आज मला खूप मोलाची साथ दिली आणि त्यांच्यामुळेच मला हा विजय मिळाला आहे. आता पुढे काय कामं करणार आहेत? मी पहिल्यापासून जेव्हा 4 महिन्यापासून जो सर्वे केला होता त्या सर्वेतून मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. ती सर्व मग रस्त्याची काही कामे असतील, लाईटची कामं असतील आणि माझं मेन टार्गेट जे होतं ते महिला सक्षमीकरण होतं. त्याचबरोबर माझ्या तरुणांसाठी मला स्पर्धा परीक्षांसाठी लायब्ररी वगैरे असं ओपन करायचं होतं. तर मी जे दिलं म्हणजे जे सांगितलं होतं आव्हानं ती मी नक्की माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व विवेकदादा वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा नक्की प्रयत्न करील. काम केल्यानंतर लोक विश्वास ठेवतात, निवडून देतात. ही गोष्ट खरी वाटली का तुम्हाला विजयानंतर? तसं सांगायचं झालं तर आम्हाला ही उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून आम्ही काम करत होतो. आम्ही फक्त निवडणूक आली म्हणून कामाला सुरुवात नव्हती केली. तर माझ्या वडिलांनी गेल्या 15-20 वर्षांपासून ते समाजकार्य करत आले. त्यांनी इथून पुढच्या काळात देखील आम्ही हे कार्य असं सतत करत राहू. जनतेला काय आवाहन कराल? मी माझ्या मायबाप जनतेचे परत एकदा मनापासून आभार मानते की तुमचा असाच आशीर्वाद आणि साथ मला भविष्यात देखील मिळत राहो, एवढीच अपेक्षा.